नमस्कार बालमित्रांनो, मी तुम्हाला आज नवीन गोष्ट सांगणार आहे आणि त्या नवीन गोष्टीचे नाव आहे जिद्द. तर आपण त्या गोष्टीला सुरुवात करूयात. निलेश आणि राम हे दोघंही मित्र संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर फिरता फिरता डोंगराच्या पायथ्याशी आले आणि समोर उभा असलेला डोंगर पाहून निलेश रामला म्हणाला, तू 1 तासात डोंगरावर जाऊन परत येशील तेव्हा मी तुला माझी सायकल भेट देईन. रामने ते आव्हान स्वीकारलं आणि राम वेगाने डोंगर चढायला लागला. काही वेळाने निलेशला तो परत येताना दिसला. निलेशने घड्याळात पाहिलं तर राम पाऊण तासातच परत येत होता, म्हणजे 45 मिनिटांनी परत येत होता. त्याचे हात जखमांनी भरलेले होते आणि निलेशने त्याचे अभिनंदन केले. जसा राम डोंगरावरून खाली आला तसा निलेशने रामचं अभिनंदन केलं आणि म्हणाला, तुझी मेहनत, जिद्द आणि कष्ट पाहून कोणाला शब्द दिला तर एखादं काम पूर्ण करावं, हे मी आज तुझ्याकडनं शिकलो आहे. काट्याकुट्यांनी धावत येताना जखमी झालेला राम त्याला झालेल्या वेदनेने तो म्हणाला की कोणालाही कबूल केलेलं काम करण्याआधी त्या गोष्टीचा विचार करता यावा, हे आपल्याला समजायला हवे. तर या गोष्टीचं तात्पर्य काय? एखादी गोष्ट ठरवली तर ती कितीही कठीण असली आणि त्या कामात कितीही अडथळा आला तरी आपण ते पूर्ण केलं पाहिजे. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.